मी ॲडव्होकेट सुप्रिया विशाल बर्गे. मी बारामती येथे वकिली व्यवसाय करते. हम्म. जेव्हा वकिली व्यवसाय करतो त्याच वेळेस बऱ्याचशा गोष्टी जाणवतात, की कोर्टात येणाऱ्या घटस्फोटाच्या केसेसचं प्रमाण खूप सारं वाढलेलं आहे. हम्म. आणि त्याच्या पाठीमागची जेव्हा कारणं शोधायला जातो, तेव्हा ती कारणं खूप छोटी-छोटी क्षुल्लक वाटतात. परंतु त्याचा खूप सारा मनावरती ओझं घेऊन नवरा-बायको, त्याचे पूर्ण परिवार हा वावरत असतो. त्यांनी केला. ओके. हॅलो, बोला बोला मॅडम, बोला. आणि मग अशा वेळेस आपण घटस्फोट घेण्यासाठी त्यांना परावृत्त जर करायचा असेल, तर कुठेतरी आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जावं लागणार आहे. आणि मुळापर्यंत जेव्हा पोहोचतो, तेव्हा कळतं की कुठं मनच जुळलेली नसतात, तर कधी एकमेकांचे स्वभाव वेगवेगळे असतात. हम्म. कधी घरातल्यांच्यामुळे काही इश्यूज तयार होतात. हम्म. कधी बाळ होत नाही, ते माहेरवरून पैसे घेऊन ये, हम्म. इथपर्यंत किंवा तुझी पेमेंट स्लिप किती, तू माझ्याशी प्रामाणिक नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात. ओके. जरी माझा विषय हा लीगल असेल, तरी सुद्धा जेव्हा प्रत्यक्षात बघतो, तेव्हा हा भावनिक स्वरूपात आपल्याला गुंता सोडवता येऊ शकतो. आणि म्हणूनच मग एक प्रयत्न करावा म्हटलं, की सुखी, आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. जी माहिती आपल्याला कळाली आत्तापर्यंतच्या माझ्या संसाराच्या 15 वर्षात मला जे काही अनुभव चांगले वाईट आले, हम्म. त्याच्यातून मी जे काही शिकले, ते नवीन पिढीपर्यंत किंवा ज्यांना खरंच स्वतःचं आयुष्य सुंदर बनवायचं आहे, ते प्रयत्नशील आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न म्हणून आजचं वर्कशॉप ठेवण्याचं माझ्या मनात आलं. मी तो मेसेज टाकला आणि तुम्ही मला लगेचच्या लगेच त्या गोष्टीसाठी प्रतिसाद दिलात. हम्म. लगेच तयार झाला. त्याबद्दल मनसंवादचे आणि विल्सन साळुंखे सरांचे मनःपूर्वक आभार. खरं तर एखादी गोष्ट आपण करायला जातो, पण त्याला सपोर्ट असेल, तरच ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं आपण वर्कआउट करू शकतो. आणि तसा सपोर्ट मला मनसंवाद ग्रुपमार्फत मिळाला. त्याच्यामुळे मी कित्येक जणांना मदत करू शकतेय, काउन्सिलिंग करू शकतेय. अ, आत्तापर्यंत 500च्या वरती घटस्फोट रोखण्यापर्यंत मला पोहोचता आलं. कदाचित हजारो, लाखो लोकांना माझ्या अनुभवाचा, माझ्या वकिली क्षेत्रातल्या ज्ञानाचा आणि काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये मला मनसंवादकडून मिळालेल्या अनुभवांचा, अभ्यासाचा खूप सारा उपयोग झाला. त्याच्यामुळे की आपण ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचूयात. भावनिक थोडेसे गुंते आधीच जर सुरुवातीलाच आपण सोडवले, तर ते कोर्टाची पायरी चढायची कधी वेळच येत नाही. ही गोष्ट थोडी समजल्यामुळे थोडी थोडी लोकांना पण समजून सांगूयात. येस, येस, थँक्यू, थँक्यू मॅडम. मी माझी ओळख करून देतो आपल्या प्रेक्षकांना. सो माझं नाव विल्सन साळोखे. मी मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड जो आहे आपला, त्याचा सदस्य आहे. मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड खूप नवीन संकल्पना आहे. 2017चा जो मेंटल हेल्थ केअर ऍक्ट आलेला आहे, त्याच्यानुसार ती स्थापन होणारी एक बॉडी आहे. त्याचा सदस्य आहे आणि मनसंवाद मार्फत काम माझं सुरू आहे. त्याच्याही पूर्वी माझी मानसिक आरोग्याची चळवळ होती. त्या चळवळीचं एक रूपांतर आता पुढे हळूहळू वाढत आहे. ऑफकोर्स ते सुप्रिया मॅडम असतील, अजून भरपूर सारे लोक असतील, असे लोक जुडत गेले आणि ती चळवळ मोठी 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 होत चाललेली आहे. आजचा विषय तसा खूप गरजेचा आहे की वैवाहिक आनंदी वैवाहिक आयुष्य. आता सुप्रिया मॅडम, तुम्ही एक छानसं वाक्य बोलला, त्याला घेऊन थोडंसं बोलतो आणि एक माझा प्रश्न पण असेल त्याच्यावरती तुम्हाला, की घटस्फोट आपण किती केले ऍज अ वकिली व्यवसायात आहात, तर त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे राहतं. तर घटस्फोट किती हो, थांबवले हो, त्याचं डॉक्युमेंट काय असतं हो. तुमच्याकडे? अ, खरं तर तसे थांबवले ह्याचं आपल्याकडे काय डॉक्युमेंट असायची कारण नसावी. हम्म. परंतु जसं-जसं त्याचं प्रमाण बघितलं, की हां, अरे हे काम मला जमतंय. हम्म. सुरुवातीला मी ते मोफत म्हणून करत होते, की हम्म. हां, चला मला आनंद वाटतो, कुणाचा तरी संसार चांगला जुळतोय हम्म. आणि मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकते. हम्म. तर मी ते काम सुरुवातीला मोफत करत होते. हम्म. नंतर मला समजलं, की अरे मला खरंच हे खूप चांगलं जमतं. हम्म. म्हणून मग मी ज्यांचे संसार चांगल्या पद्धतीनं मला जुळवता आले, ते माझ्याकडे काउन्सिलिंगला स्वतःहून आले. जेव्हा एखाद्या वेळेस नवरा येतो, की बाबा आमच्यात असे काहीतरी वाद सुरू व्हायला लागलेले आहेत. हम्म. तेव्हाच मी त्याला सांगते, की हां, आपण तुझ्या मिसेसला पण बोलवून घेऊ. मग हम्म. त्यांच्या परत आई-वडिलांना पण बोलवून घेऊ. कारण ते संसार फक्त नवरा-बायकोचा नसतो. तर तो बर. 2 कुटुंबाचा असतो. मग सगळ्या नातेवाईकांची मी मीटिंग घेते
मीटिंग घेतल्यानंतर प्रत्येकाला एक विश्वास दिलेला असतो. कुणाचे काहीही प्रॉब्लेम असतील ना, ते इथे सुटतील. आणि मग तिथे सासूचं पण ऐकून घेतलं जातं, सुनेचं पण ऐकून घेतलं जातं, नणंदेचं ऐकून घेतलं जातं आणि प्रत्येकाच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला न्याय देता येईल आणि त्या घरात जगणं अतिशय आनंदी, सुसह्य होईल. ह्या पद्धतीनं सगळ्यांना एक ट्रेनिंग प्रोग्राम दिल्यासारखा वर्षभर मी देते. ते वर्षभर माझ्याशी जोडलेले राहतात. दर महिन्याला पुन्हा त्यांची मीटिंग होत राहते आणि वर्षभरात त्यांना इथपर्यंत पोहोचवलं जातं, की हे सगळे लोक आहेत ते आपले आहेत. आपण एक विरोधी पक्ष बरोबर. नाही, मुलगा-मुलगी. तर हे आपण एक कुटुंब आहोत आणि आपण एका चांगल्या पद्धतीने जर जगायचं असेल, तर आपल्याला ह्या पद्धतीने सुरळीतपणे पुढे जायचंय. हम्म. आणि त्याच्यातून मग वर्ष झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत एक फोटो घेते आणि तिथून पुढे तर ते बऱ्यापैकी ट्रेन झालेले असतात, की त्यांचे ते प्रश्न सोडवायला शिकतात. जर मध्ये आधी गरज लागलीच तर ते मला फोन करतात किंवा प्रत्यक्ष भेटायला सुद्धा येतात. हम्म. त्याच्यामुळे आता ज्यांचे घटस्फोट थांबवता आले, त्यांचं सुद्धा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. दरवेळेस मीटिंगला आल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या जातात. मीटिंगला हजर झालो, मीटिंगमध्ये काय-काय झालं, आमच्यामध्ये काही नियम अटी ठरल्या का? हम्म. किंवा एका कुटुंबात राहायचं म्हटल्यानंतर काही रूल्स हे ठरवून घेतले जातात. कधी-कधी काय होतं, की एखाद्या घरात देवपूजा करणं ह्याची एक पद्धत असते हम्म. आणि तीच मुलीला तिच्या माहेरी वेगळ्या पद्धतीने शिकवलेली असते. हम्म. आणि मग त्या पद्धती तिला आत्मसात करायला वेळ लागतो. तर मग तिला रूल्स दिले जातात. बाबा आमच्यात ह्या-ह्या पद्धतीने असं करावं लागेल आणि हम्म. तिची तयारी असते तो बदल स्वीकारायची. फक्त हम्म. चांगल्या पद्धतीने सांगण्याची गरज असते हम्म. आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये नियम, अटी, डिसिप्लिन बऱ्याच गोष्टी टेक्निकली पण शिकवाव्या लागतात. हम्म. प्रेम, मग माया, केअर हम्म. आणि मग ते हळू-हळू त्यांना पण समजत जाते, की हां, आपल्याला हे शक्य आहे. हम्म. कारण शेवटी प्रत्येक जण माणूस असतो. माणसाला आपलं स्वतःचं महत्त्व प्रिय असतं. हम्म. सोबतच एकमेकांची काळजी घेणं त्यांना आवडतं. हम्म. प्रत्येकाला वाटतं, की आपण प्रिय माणूस असावं. कुणाच्या तरी आयुष्यात आपणच महत्त्वपूर्ण असावं. त्यानं हम्म. आपल्याला सर्वस्व मानावं आणि आपण पण ती भावना समोरच्याला दिली पाहिजे. मग हम्म. जेव्हा ते दोघं पण त्या गोष्टीसाठी तयार होतात, अर्थातच त्यांचा संसार सुरळीत व्हायला लागतो. हम्म. त्यातून पण मी जेव्हा सुरुवातीला बघते, तर लग्न झाल्या-झाल्या पहिला जो काळ असतो 3-4 महिन्याचा, त्या काळात कुणाची काहीच कंप्लेंट नसते. हम्म. म्हणजे तो त्यांच्यासाठी अतिशय सुखद काळ असतो. हम्म. त्यांच्या चुका, त्यांचे काही गोष्टी पटत नसल्या तरी सुद्धा त्याला सावरून घेतलं जातं. पण प्रॉब्लेम मात्र 3-4 महिन्यानंतर सुरू होतो. हम्म. जेव्हा त्यांच्या सुरुवातीचा हसी-खुशीचा काळ संपतो आणि हम्म. स्वप्नातून ते वास्तविक दुनियेत येतात, तेव्हा हम्म. मग त्यांना समजतं, की "अरे, हा माझ्यासाठी हाच करत नाहीये, तो मला वेळच देत नाहीये, माझ्यावरती पैसेच खर्च केले नाहीयेत, माझ्या फ्युचरचं ह्याच्याकडे काही प्लॅनिंगच नाहीये, मला इथे त्यानं अशा-अशा ठिकाणी फिरायलाच नेलं नाही." अशा बऱ्याचशा गोष्टी 3-4 महिन्यानंतर हळू यायला लागतात. आणि ते हळू यायला लागल्या तेव्हा जर सॉल्व्ह झाल्या, तर पुढे प्रॉब्लेमच येत नाही. आणि आपण जर त्या सॉल्व्ह झाल्या नाहीत, तर मनात साठत राहतात आणि मग त्या साठल्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला बघायला भेटतो, की वाद इतके विकोपाला जातात, की दोघं जण आपापल्या आई-वडिलांना सांगायला लागतात, की ती मला अशी वागवते, तो मला तसा वागवतो आणि मग 2 पार्टी सुरू व्हायला सुरुवात होते. एक मुलीकडची बाजू, एक मुलाकडची बाजू. मुलीकडचे आई-वडील मुलीला सपोर्ट करतात, मुलाकडचे आई-वडील मुलाला सपोर्ट करतात. हम्म. आणि मग त्या दोघांचा वाद मिटण्याऐवजी अजून चिघळत जातो. त्याच्यात वेगवेगळे इश्यूज येत जातात. आणि ते आले, की इगो आडवा येतो, की तुला हरवायचं की मला हरवायचं? आणि मग त्या इगोपोटी काय होतं, की अर्थातच तुझी जिरवतो. इथपर्यंत ते प्रकरण जातं आणि ते जिरवतो म्हटल्यानंतर पहिल्यांदा आठवतं ते पोलिस स्टेशन आणि कोर्ट कचेरी. अ, ह्याच्यात खरं तर समोरच्याची जिरत नाहीच. ती स्वतःचीच जिरते. कारण तिथे भावनिक नुकसान आपलं पण खूप सारं होतं. आपले ₹100 हरवले, तर आपण विचार करतो, "अरे, माझे ₹100 हरवले." त्याची तुळतुळ करतो. पण इथे जेव्हा असे एकमेकांसोबत वाद व्हायला सुरुवात होतात, तेव्हा हा विचार केला जात नाही, की "अरे, माझं भावनिक नुकसान होतंय." आणि त्यासाठी तुळतुळ करत नाहीत किंवा हां, ते रोखण्यासाठी मला काय करता येईल? मग तिथे जर थोडंसं सुरुवातीलाच लक्ष दिलं आणि त्या भावनिक नुकसानाला सुद्धा आपल्याला थांबवता आलं, तर अर्थातच एक आनंदी आयुष्य सहजासहजी आपल्याला पार करता येतं. Yes. नक्कीच मॅडम, तुम्ही खूप छान आता माहिती दिलीत. आता हा खूप प्रॅक्टिकली तुम्ही आता त्या जवळून बघितलेल्या केसेस आहेत, म्हणून तुम्ही आता हे म्हटलं. मी जो तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो असा होता की कसं रिपीट करतो, की सहसा आपण ज्या वेळेला एखादी जसं
लग्न झालेलं आहे, त्यांच्यात भांडणं लागलेली आहेत आणि डिवोर्स पर्यंत जाणार आहे आणि आपण ते डिवोर्स थांबवलेला आहे. त्याचे जर का रेकॉर्ड हं, आपल्याला हं, ठेवायचं असेल तर काउन्सिलिंगच्या मार्फत आपण ठेवू शकतो. जे छान रीतीने हं. तुम्ही सांगितलं की आणि त्याच्यामध्ये नेमके त्यांचे वाद पण कसे असतात हेही तुम्ही एक्सप्लेन केलेले आहात. परंतु याच्याही आधी मला थोडंसं असं विचारायचं आहे की लग्नाची संकल्पनेविषयी आपलं काय मत आहे? लग्न असावं, नसावं, लग्न म्हणजे काय? काय असतात हं. संकल्पना लोकांच्या? राहू दे राहू दे कशाला त्यांना पाहिजे रस्त्याने म्हणजे काय, मुलगीला लग्न म्हणजे काय वाटत असतं? मुलग्याला लग्न म्हणजे काय वाटत असतं? घरच्यांना लग्न म्हणजे काय वाटत असतं? या तुम्ही जवळून त्याच्या पाहिलेल्या आहेत. हे जरा ऐकण्यास खूप आवडेल. अ, मुलींसाठी बघितलं तर ते एक खूप मोठं परीचं स्वप्न असतं. हम्म, पिक्चरमध्ये जसं बघितलेलं असतं सेम तसंच, हम्म, की स्वित्झर्लंड असतो, मस्तपैकी बर्फ असतो आणि मजेत आयुष्य चाललेलं आहे. रोज मजा, पार्टी आणि कुणीतरी आपल्याला अगदी अलगद अप्सरेसारखं समजते हम्म, आणि तसंच आयुष्य आपलं कायम राहणार आहे, ह्याच भविष्यात थोडी मुलगी असते. हम्म, अ, तिथे मुलाच्या बद्दल, येणाऱ्या भावी जोडीदाराबद्दल तिच्या कल्पना अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये असतात. हम्म, आणि जेव्हा मी कॉलेजला जाते आणि प्रश्न विचारते, की हम्म, "अरे हां, ठीक आहे, मुलगा फिल्मी स्टाईलमध्ये असेल, सासू कशी असेल?" हम्म, तेव्हा तिथे त्यांचा चेहरा पडलेला असतो आणि हम्म, उत्तर येतं खडूस असेल. हम्म, आणि खरं तर इथे ह्या कल्पना ह्या लहानपणीपासून जी मुलगी आपल्या घरात जन्माला येते, तेव्हापासून आपण जे काही वागलेलो असतो, हम्म, त्याच्यातून किंवा आसपासच्या समाजातून, पिक्चरमधून, सीरियल्समधून बघितलेल्या भूमिकेतून तिची पण एक मनाची तयारी होऊन जाते, हम्म, की नणंद अशी असेल, सासू अशी असेल, नवरा असा असेल, सासरा असा असेल. त्या पूर्वकल्पना आधीच तयार असतात. हम्म, मुलाच्या बाबतीत असं असतंय, की त्याला आत्तापर्यंत पूर्ण जबाबदारी घ्यायची कधी सवय नसते आणि हम्म, त्याच्यावरती मात्र ती एक जबाबदारी येऊन पडणार असते आणि तो सुद्धा थोडासा भांबवलेला असतो, की मला जमेल, न जमेल. अ, हम्म, परंतु त्याला सुद्धा आहे ना, एक स्वतःचा संसार, स्वतःचं अस्तित्व नवीन हे सगळं घडवायचं असते. मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा असतात, की काही माझी मुलगी आहे ती अतिशय सर्व गुणसंपन्न आहे आणि तिला सुखातच ठेवलं पाहिजे. आणि मुलाच्या घरच्यांची अशी अपेक्षा असते, की हां, सून आहे तर तिने आमच्या पद्धतीनुसार राहिलं पाहिजे. मग ह्या सगळ्यांचा ताळमेळ साधारणतः लग्न झाल्यानंतर वर्ष 2 वर्षात त्या नवऱ्याला आणि नवरीला दोघांना पण साधता येतो. हम्म, आणि ज्यांना साधता येत नाही, ते कधी-कधी तो वाद हा ताणत-ताणत नेतात. तो हम्म, शेवटपर्यंत ताणतच राहतात. हम्म, ज्यांना तो ताळमेळ साधता आला, त्यांच्यासाठी लग्न म्हणजे सुखदान आहे. कारण त्याच्यातून त्यांना आनंद मिळालेला असतो, सुख मिळालेलं असतं, प्रेम मिळालेलं असते. हम्म, एकमेकाची कदर कळलेली असते. जेव्हा गरज असेल, अडचणीचा काळ असेल, तेव्हा खंबीरपणे त्यांचा साथीदार त्यांच्या पाठीमागे उभा असतो. हम्म, त्यांच्या परिवारातली लोकं त्यांच्या पाठीमागे उभी असतात. सपोर्ट सिस्टम तयार झालेली असते. हम्म, आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात लग्न म्हणजे सगळ्यात चांगला अनुभव, सुखद अनुभव. हम्म, आणि जिथे आपल्याला हे जमत नाही, हम्म, तिथे मात्र लग्न हा दुःखद अनुभव असतो हम्म, आणि तो इतक्या मनाच्या खोलवर रुतून बसतो कधी-कधी, की काही केसेसमध्ये अगदी डिप्रेशन, स्ट्रेस किंवा आत्महत्यापर्यंतचा पण वेळ येतो. बरोबर. कोर्ट कचेरी करणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. हम्म, तिथे सुद्धा मेंटली, फायनान्शियली खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. हम्म, जरी डिव्होर्स घ्यायचा हा शब्द जरी सोपा असेल, तरी प्रत्यक्षात ती प्रोसिजर, त्या प्रोसिजरमधून जाणं, मानसिकरित्या जाणं खूप कठीण असतंय. बरोबर, कारण कुणीच असं स्वप्न बघितलेलं नसतंय, की माझ्या आयुष्यात असं काहीतरी वाईट होईल, असं स्वप्न कुणीच बघितलेलं नसतं. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण जर काही गोष्टी केल्या, तर हम्म, त्या आपल्या फायद्याच्या ठरू शकतात. जसं की आता आपण हौस म्हणून प्री वेडिंग करतो, हम्म, हम्म, शूट करतो. तसंच आपण सुरुवातीलाच लग्न ठरताना जर काही गोष्टी स्वभाव एकमेकांशी जुळतात का? हम्म, एकमेकांच्या सोबत आपण कायम राहू शकतो का? राहताना आपल्याला कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागेल? हम्म, सासरच्यांच्या अपेक्षा काय आहेत? माहेरच्यांच्या अपेक्षा काय आहेत? पुढे हम्म, बाळ होताना आपल्याला किती दिवसानं होऊन द्यायचंय? कसं असेल ते? ह्या सगळ्याच गोष्टीची जर आधीच दोघांची पण तयारी असेल, दोन्ही फॅमिलीची पण तयारी असेल, तर अर्थातच आजचा जो आपला विषय आहे, सुखी वैवाहिक आयुष्य, ते हम्म, व्हायला निश्चितच बळकटी येईल.
कारण आता जर बघितलं तर थोडीशी मुलं मुली प्रॅक्टिकल झालेली आहेत. हं. भावनिक गुंता जो पूर्वीचा होता, की काही झालं तरी संसार टिकवायचा आहे आणि एकत्र येऊन म्हणजे मोठ्या लोकांनी ते लग्न ठरवलेलं असायचं आणि मग समाजाखातर ते लग्न टिकलंच पाहिजे, हा एक बडगा मुलींच्यावरती असायचा. हं. किंवा दिली त्या घरीच मेली, परत माघारी यायचं नाही. हं. आता अशी तशी कन्सेप्ट शक्यतो राहिलेली नाहीये. मुली स्वतः कमवतात आणि स्वतःच त्या मुली कमवता असल्यामुळे आई-वडील सुद्धा सपोर्ट करतात. ठीक आहे, तुझं नाही पटत तर आपण काही ना काहीतरी डिसिजन पर्यंत पोहोचूया. मग अशा वेळेस काही दुःखद घटनांना सामोरे जाण्यापेक्षा सुखद घटनांसाठी आपण तयारी केली तर अतिशय उत्तम. मग त्या सुखद घटनांमध्ये आपण ज्या कुठल्याही प्रेमाच्या दृष्टीने जर गेलो, तर 4-5 स्टेजेस मधून आपल्याला जावं लागतं. पहिलं हं. म्हणजे जसं मी सांगितलं, की पहिल्या 3-4 महिन्यात कधीच वाद झालेले बघत नाही. कारण तो एक सुखद काळ असतो. त्याच्या चुका सुद्धा माफ केल्या जातात. तर त्या काळानंतर आपल्या आयुष्यात त्याला समजून घेणं येणार आहे. त्याच्या हं. चुका पण आपल्याला दिसणार आहेत. आपल्यावरती जो भ्रामक कल्पनेचा पडदा आपल्या डोळ्यांवरती टाकला गेला होता, तो हं. निघेल हं. आणि त्याला वास्तविक परिस्थितीत आपल्याला आहे तसं स्वीकारावं लागेल. ह्या दुसऱ्या स्टेजमधून सुद्धा मुलांनी, मुलींनी जाताना कशा पद्धतीनं त्या समोरच्याला एक्सप्रेस करायच्या, की तुझ्यातलं हे मला पटलं नाही, तुला ह्या-ह्या सुधारणा कराव्या लागतील. हं. हे व्यवस्थित एकमेकांना सांगता यायला पाहिजे. हं. आणि ते जर सांगता नाही आलं, तर तिसरी स्टेज येते ती म्हणजे दोघांच्यात भांडणं लागतात हं. आणि ती भांडणं कदाचित घरापर्यंत पोहोचतात आणि मग ते घरातले लोकं पण त्या भांडणात सामील होतात आणि तो संसार तुटतो. तर ही थर्ड स्टेज येऊच नये म्हणून आपण जर सुरुवातीलाच तयार झालो, तर हं. मग ती थर्ड स्टेज आपल्याला गाळता येते आणि तिथे आपल्याला समंजसपणा दोघांच्यातला पण दाखवून फोर्थ स्टेजपर्यंत जाता येतं, की हां, आम्ही दोघं पण एकमेकांना म्युच्युअली अंडरस्टँड करतो. ती माझ्यापेक्षा वेगळी आहे, मी तिच्यापेक्षा वेगळा आहे आणि आम्हाला दोघाला आयुष्यभर सोबत राहायचंय. तर हा ठीक आहे, काही गोष्टी घरातल्या तिला व्यवस्थित नाही ठेवता आल्या, तरी चालतील आणि काही गोष्टी मला वास्तविक स्वरूपात समाजात नाहीत करता आल्या, तरी पण तिने त्यातला कमीपणा नाही दाखवला पाहिजे, की तुला हे जमलं नाही, तुला करणारच नाही, तुला येणारच नाही. जेव्हा ते दोघं वेगवेगळे नसून ते दोघं एकच आहेत, हं. असं स्वरूप येईल, तेव्हा आपोआपच ते 4th स्टेजवरून 5th स्टेजवरती पोहोचतात, की तिथून पुढे कुणीही तिसरा किंवा दोघं सुद्धा एकमेकाला एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाहीत. ती स्टेज म्हणजे जसं आपण म्हणतो शिव आणि पार्वती. दोघं एकच रूप आहेत, वेगवेगळे नाहीयेत. तसं शिव आणि पार्वतीचं रूप हे आपल्याला नवरा-बायकोच्यात बघायला भेटू शकतं. पण हं. त्यांना तेवढाच खडतर प्रवासातून एकमेकाला समजून घेऊन पुढं-पुढं जावं लागणार आहे. येस, येस. खूप छान मॅडम. मला वाटतं की आता हल्ली लग्न करायला ज्यावेळेला मुलं किंवा मुली ज्यावेळेला उभी असतात लग्न करण्यासाठी आणि आता लग्न करायचं आहे वगैरे, तर काही मुख्य संकल्पना आहेत त्या त्यांच्या कधीच क्लिअर नसतात. आता कदाचित हा प्रश्न तुम्हालाही विचारतो आणि आपल्याकडे जरा जॉइन झालेल्या लोकांना पण विचारतो. अ, हं. लग्न हे नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे? सुप्रिया मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? अ, खरं तर बाकीचे खालचे पण उत्तर लग्न दिलं तरी हे चालतील. माणसांनी हां. चॅट बॉक्समध्ये टाकलात तरी अ, चालेल. बाकीचे आहेत जॉइन जे झाले. नाही बोलू शकते. हां. अ, लग्न हे खरं तर आपणच माणसांच्या सुरक्षिततेसाठी हं. तयार केलेली एक सिस्टम आहे, की हं. हां, लग्न म्हणजे काय तर 2 व्यक्ती, एक पुरुष आणि एक स्त्री हं. एकत्र येणार आहेत. कशासाठी येणार आहेत? तर प्रोडक्शनसाठी. हं. नवीन पिढी घडवायची आहे. अ, तर मग ती जर सिस्टम लावायची, तर त्या सिस्टमला आपल्याला एक चांगलं रूप दिलं पाहिजे, जे हं. समाजमान्य असलं पाहिजे. म्हणून त्याला लग्न बंधन आणि त्याच्यात संस्कार आले आणि समाज मान्यता आली. हां, हं. जिथे दोघांना भीती वाटणार नाही, की हां, मला बाळ झालं. पण हं. ते फक्त बाळ होण्यापुरतं लिमिटेड ठेवलं गेलं नाही. तर हं. तुम्हाला आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं आहे हं. आणि आयुष्यभराचा जोडीदार तुमचा हा लग्नाचा साथीदार असणार आहे. अशा स्वरूपात हे आपण कृत्रिमरित्या तयार केलेली संकल्पना आहे. हं. नैसर्गिकरित्या अनेक महिलांना अनेक पुरुष आवडू शकतात आणि अनेक पुरुषांना अनेक महिला पण आवडू शकतात. पण तिथे कुठेतरी बंधन घातलेलं आहे. कारण हं. जर तसं बंधन घातलं गेलं नाही, तर आमच्या न्याय व्यवस्थेवरती खूप सारा भार पडेल आणि नक्की न्याय कुणी कुणाला द्यायचा. तसं ऍक्च्युली मी तिकडे येणार नव्हतो. मी इथेपर्यंत येणार होतो, की सगळ्यात इम्पॉर्टंट की आपली जी उत्क्रांती म्हणजे मानवाची जी उत्क्रांती झालेली आहे,
त्या उत्क्रांतीमध्ये कुठे ना कुठेतरी आपण समाजशील प्राणी आहोत. सुरुवातीपासूनच हो. समाजामध्ये राहणारा, टोळ्यांच्या मध्ये राहणारे आपण प्राणी आहोत. आणि त्यामध्ये मग कुठे ना कुठेतरी ते तुम्ही जसं म्हटलं की ते बंधने असावी. अ, त्याला एक नियोजन असावं, कारण मल्टिपल जरी काही असेल, कारण पूर्वी टोळ्याच्या टोळ्या अगदी एकदम मरून गेलेल्या आता आपल्याला एव्हिडन्स सापडतात. का टोळ्याच्या टोळ्या मरून गेल्या? तर त्यांच्यामध्ये काय चालायचं की कोणी कोणाबरोबर सेक्स करू शकत होता. मग त्यामधून एसटीडी सारखे वेगवेगळे रोग व्हायचे आणि टोळीच्या टोळी संपून जायचे. म्हणून कोणताही रोग पसरू नये, एक लक्षात ठेवा मॅडम हे सुद्धा. सो रोग पसरू नये हे या पाठीमागचं एक मुख्य कारण होतं की एका व्यक्तीने एका व्यक्तीबरोबर जर काय संभोग केला असेल किंवा सेक्स केला असेल तर ते त्यांच्यापुरतंच राहावं, त्यांनी इतरांशी करायचा नाही. हे आरोग्य दृष्टीने किंवा इतरांना तो रोग होऊ नये म्हणून सुरुवातीपासून केला गेलेला होता. नंतर मग त्याला संस्कार, आता तुम्ही जसं म्हटलात की समाजाची बंधनं वगैरे त्याला नंतर नंतर आलेली आहेत. मग हे सगळं येत असताना या संकल्पना पहिला आपल्याला मी बघतोय तरुणांच्या मध्ये ह्या संकल्पना अजून तितक्या रुजलेल्या नाहीये किंवा ती संकल्पना काय आहे हे अजून त्यांना माहित नाही. इवन लग्नाच्या आधी समुपदेशन का करावं हे देखील मुलांना किंवा त्या मुलींना माहित नाहीये. म्हणजे लग्नाच्या आधी मी मी आता काय करतो की चड्डी घालून कुठेही फिरत असतो. एक मुलगा असतो, काय असतो, गावभर चड्डी घालून फिरत असतो. इकडे तिकडे ते कसाही त्याचा गोंधळ चालू असतो, कोणालाही काही बोलत असतो, दंगा करत असतो. पण लग्न झाल्यानंतर हे चालणार नाही. तो उडाण टप्पूपणा आता तुला बंद करावा लागणार आहे, हे स्वीकारण्याची त्याची वृत्ती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग कसं होतं की लग्न झाल्यानंतर मग तो उडाणटप्पूपणा तसाच राहतो आणि मग लग्नामध्ये देखील त्याची भांडणं आपल्याला दिसायला सुरुवात होतात. किंवा लग्नानंतर सुद्धा मग बायको प्रश्न विचारायला लागते, तुम्ही असं का केला, तुम्ही तसे का केला, हे का केला. मग त्याचं डोकं अरे मग ही मला का विचारतोय, असं का केलं, तसं का केलं नवरायांनी, वगैरे वगैरे. मग तो पुरुषी हट्टवाद, पुरुषीवाद वगैरे 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 सगळं सगळं तिथे चालू होतं. मग इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की लग्न करण्याआधी पहिलं मी लग्नासाठी तयार आहे का, हे प्रत्येक जो मुलगा असेल, मुलगी असेल, त्याने स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण लग्नाचे आता मायने खूप बदललेले आहेत. पूर्वी खूप सीधे होते, साधे होते, सोपे होते. आता जनरेशन झी आलेली आहे. आपण मिलेनियर्स मधले आहोत. त्याच्या पूर्वीचे होते ते 80s मधले होते. 80s मधले वाल्यांना त्या बऱ्यापैकी त्यांचं लहानपणीच लग्न झालेलं असायचं. अगदी 17-18 वर्षा वयोगटातच त्यांचं लग्न व्हायचं. आपल्यासारखे जे मिलेनियर्स आहेत, आपण शक्तिमान बघून जे मोठे झालेलो आहोत, तर आपल्या काळात काय झालेलं आहे की आपल्याला वय वर्ष 25 पर्यंत एक लग्न झालंच पाहिजे आणि ते मग करून लावून दिले गेलेलं आहे. पण आताची जनरेशन तशी नाही आहे. आताच्या जनरेशनचं वयोगट आहे तो 30च्या पुढे गेलेलं आहे. अगदी तुम्ही जर काय, आता मी मेट्रो सिटीज मध्ये वगैरे राहतो तर तिथं अजून 35 जरी म्हटलं तरी ओके, इट्स ओके. मला पहिला फायनान्शियल सिक्युअर व्हायचं आहे, माझा बिझनेस चांगला सेटल डाऊन झाला पाहिजे, मला दुसऱ्या देशात जायचं आहे तर तिथं जाऊन माझं H1N1B वगैरे वगैरे तो विजा वगैरे मिळायला गेला पाहिजे. या सगळ्या घटकांच्यामुळे लग्नाचं वय आता वाढलेलं आहे. आणि जसजसं हेही आपल्याला समजलं गेलं पाहिजे, जसजसं लग्नाचं वय पण वाढतं तस तसं पेशन्स नावाची एक चीज असते ती कमी कमी होत जाते. ऐकून घ्यायचं नाही आहे मला आता. हं. सो मग तिथे गरज असते की तिथे काउन्सिलिंग खूप गरजेची असते की आता लग्नाच्या पूर्वी तू कसा आहेस आणि लग्नानंतर तू कसा राहणार आहे. मग लग्नाच्या पूर्वीचं जे जो जो व्हॅक्युम आहे किंवा जो वेळ आहे त्या वेळांच्या मध्ये पण खूप काही लोकांनी खूप काही रंग दाखवलेले असतात. मग त्याच्यामुळे लग्न ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला ते सुद्धा प्रॉब्लेम करत असतात. इव्हन लव्ह मॅरेज हो. असेल तरी. आता तरी जनरेशन झी जी आपल्या समोर आहे, जनरेशन झीच्या समोर जर का तुम्ही उभा राहिलात, एक पत्ती एक पत्नीत्व, श्रीरामाचं वरदान वगैरे वगैरे सांगितलं की त्यांच्या डोक्यावरून जात. त्यांनी आता अॅनिमल पिक्चर बघितलेला आहे, ज्यामध्ये एक पत्नी एक पत्नीत्व वगैरे काय नसतं. आणि हा, एखादी लग्नाची पण बायको असू शकते आणि एखादी माझी गर्लफ्रेंड पण असू शकते, हे सुद्धा त्यांना मान्यता आहे. किंवा लग्नाच्या आधी देखील मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकतो, आम्ही बघू शकतो, एकमेकाला तपासू शकतो, हे देखील त्यांच्यामध्ये मान्यता प्राप्त आहे, सर्वश्रुत आहे. मेट्रो सिटीज मध्ये अशी मुलं मुली राहतात. आणि जी मेट्रो सिटीज मध्ये अशी मुलं मुली राहतात ती मेट्रो सिटीतली नसतात, हे लक्षात ठेवा. ते आपल्यासारखे छोट्या छोट्या खेडेगावातून आलेले असतात आणि ते इकडे येतात, ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर मग घरच्यांना कळाल्यानंतर भांडणं होतात. नंतर अजून काय कळालं की भांडणं होतात. बरं,
बॉयफ्रेंड आणि त्या गर्लफ्रेंडमध्ये पण भांडणं झालेली असतात. मग पोलिसांचं तिथं इंटरव्हेन्शन येतं, वकिलांचं इंटरव्हेन्शन येतं, मग आमच्यासारखे काउन्सिलरांचं इंटरव्हेन्शन येतं. मग नेमकं तुमच्या दोघांच्यात प्रेम आहे की नाही, कारण पहिला सुरुवातीचं काय सर्वांच्यासाठी करत छान असतं. सगळ्यांना ते खूप छान 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 वाटत, अरे सगळ्यांच्यापासून लपून ना आपण एकत्र राहतोय, आणि ते त्यांना नाही कळालं, यांना नाही कळालं. मग त्यांना खूप छान वाटतं, मस्त वाटतं. पण एक 6 महिन्यानंतर मग कळायला लागतं, प्रत्येकाचे अवगुण सुद्धा दिसायला चालू होतात. कारण कोणताही व्यक्ती परिपूर्ण नाही, म्हणजे कोणती गर्लफ्रेंड असो बॉयफ्रेंड असो, परिपूर्ण अजिबात नाही. तर मग त्यांना कळतं की आता आपल्यामध्ये काहीतरी चुका आहे, आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी चुका आहे. त्याचा त्रास आपल्याला होतो, याचा त्रास तिला होतो, आणि मग इथे कुठेतरी सुरुवात होते पहिलं स्पार्क होण्याची. मग भरपूर वेळेला आता तुम्ही जसं म्हणतात, जर का अरेंज मॅरेज असेल तर लग्न झाल्यानंतर पहिला 1 वर्ष 2 वर्ष एकामेकाचे स्वभाव जाणून घेण्यात जातात, आणि तोपर्यंत ती जी मुलगी असते तिला एक बाळ होतं, आणि तिला कळतच नाही, अरे मी अजून काय असं सेक्सचा आनंद पण घेतला नाही तोपर्यंत माझ्या पोटात बाळ आलं. आणि तो कुठेतरी धक्का तिला बसतोय, म्हणजे मी आता मुलगीची एकदम बाई होणार. तो सुद्धा धक्का असतो. पुरुषांच्यासाठी पण तसं असतं की पुरुषांचं लग्न होतं, लग्नात परत बायकोला ओळखता ओळखता एक बाळ पण झालेलं असतं. अरे मी का आता काय, म्हणजे मी आता एक वडील झालो आणि मला आता सगळंच हे झालं. असं दोघांनाही थोडे थोडे धक्के बसू शकतात, आणि ते धक्क्याचे सुद्धा पुढे रिपरकेशन वेगवेगळे होऊ शकतात. इव्हन तुम्हाला सर्वांना माहित नसेल तर सांगतो, मेंटल हेल्थ मध्ये मी का परत काम करतोय. आणि मेंटल इलनेसेस, मानसिक आजार होण्याचं प्रमुख कारणांच्या पैकी एक कारण लग्न सुद्धा आहे. हो सर, मी याचा अर्थ लग्न करायचं असं अजिबात नाही, लग्न केलंच पाहिजे असंही अजिबात नाही. पण यासाठी तुमचं मत किती तयार आहे, तुमचं मन किती तयार आहे, तुम्ही बाय बॉडीली, बाय माइंडली त्या गोष्टी ऍक्सेप्टेबल करण्यासाठी तयार आहात. हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट ठरतं, आणि इथे कुठेतरी कुठेच फोकस नसतो. आता तुमच्याकडे ऍज अ ऍडव्होकेट तुमच्याकडे अगदी टोकाला गेलेल्या, अगदी घटस्फोटाला आलेल्या केसेस येत असतील, आणि मग त्यावेळेस तुम्ही जसं सांगितलं की सासू अशी आहे, सासरे असे आहेत, हे असे आहेत, ते असे आहेत. मग हे सगळे असे असे जरी असली, म्हणजे कोणतरी अगदी मी म्हणतो की ग्रह प्रत्येकाचे, कोण शनी आहे, कोण गुरु आहे, कोण काय आहे काय आहे, हे ग्रहमान जरी कसंही असलं तरी तुमचं माइंड एवढं सेट पाहिजे की या ग्रहांना माझं मी सरळ करेन, मला माझ्या गोष्टी सांभाळता येतात. आमच्या भाषेत त्याला म्हटलं जातं कोपिंग मेकॅनिझम. पुढच्याचा स्वभाव कसाही असो, परंतु माझा स्वभाव असा असला गेला पाहिजे की इतरांचे त्रास मला नाही झाले पाहिजे, आणि माझा त्रास इतरांना नाही झाला पाहिजे. ही भूमिका कुठल्या म्हणजे होणाऱ्या ज्या आता म्हणतात की मला लग्न करायचं आहे, किंवा आता मी लग्नात उभा राहिलेलो आहे, त्यांना आहे का? तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरतं की तिथे सुद्धा हे कोपिंग मेकॅनिझम प्रत्येकाचं चांगलं असणं गरजेचं आहे. दुसरी, तुम्ही जे प्री वेडिंग शूट, आता नवीन जे फॅड्स वेगवेगळे आलेले आहेत, ओके फॅड म्हणतो थोडंसं याला, कारण ते असावंच असं काहीही नियम नाही. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय, अभिमानी यासाठी पण वाटतोय कारण मी स्वतः 21 रुपयात लग्न केलेलं आहे. म्हणजे नाही तर मी इथं बसून काहीतरी मोठं मोठं सांगतोय, मी स्वतःच खूप मोठं लग्न केलंय असं अजिबात नाही. हा, अंबाबाईचं जे मंदिर आहे कोल्हापुरातलं, तिथं 21 रुपयामध्ये त्या बाहेरच्या बाजूला रजिस्टर बसलेला असतो. 21 रुपयात मॅडम मी लग्न केलेलं आहे. त्या अंबाबाईचे जे हार असतात की तिथं जे मिळतात, तेच हार आम्ही एकामेकाला घातलेले आहेत, आणि आमचं लग्न झालेलं आहे. ओके, आणि हेही सांगतो की माझं इंटरकास्ट रिलिजन आहे, म्हणजे मी मराठा आहे, माझी बायको आहे ती ब्राह्मण आहे. मग हेही मी का सांगतो इथं, हेही लक्षात ठेवा. कारण प्री वेडिंग शूट असो, मग ते प्रत्येकाला देणं घेणं असो, मग ते लग्नात अमुक अमुक त्या क्रियाच झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे, या सगळ्याची खरंच गरज नाही. हे नसलं तरी तुम्ही लग्न करू शकता, आणि तुम्ही एकामेकाला साथ कशी देता, दॅट्स इम्पॉर्टंट. कदाचित सर्वांना जस्टिन बिबर तुम्हाला माहित असेल, ज्यानं खूप सारी चांगली चांगली गाणी म्हटलेली आहेत. त्यानं गपगुमान लग्न केलं. लग्नामध्ये काहीतरी 150 लोक होती, आणि एक वर 50 असं समजा 200 लोक होती. साधं साधं सोपं लग्न होतं त्याचं. तुम्ही बघू शकता त्याचे व्हिडिओज वगैरे युट्यूब वरती. आणि चक्क 5 वर्षानंतर त्यानं पार्टी दिली लग्नाची. आता तुम्ही म्हणाल की 5 वर्षानंतर पार्टी दिली, लग्न तर छोटं केलेलं आहे, याचा सहसंबंध काय आहे? येस, याचा सहसंबंध मोठा आहे, कारण 5 वर्ष आम्ही एकामेकाबरोबर खूप चांगल्या रीतीने घालवलेलो आहोत, आणि एकामेकाला
आम्ही खूप समजून घेत आहोत हे हे दाखवण्यासाठी 5 वर्षानंतर केलेलं आहे. आणि आपल्याकडे काय होतं, मॅडम आहात का? तुमचं रेंज गेली बहुतेक. हॅलो, आवाज येतोय मॅडम? हा. हा. तर हो, आवाज येतोय. आपल्याकडे 5 वर्षानंतर डिवोर्सची केस घेते आपल्याकडे. सो दॅट्स इम्पॉर्टंट की हे आपण स्वतःला कसे समजतो, आपल्या संकल्पना ह्या क्लिअर आहेत की नाही, हे खूप गरजेचं आहे. आणि हेच म्हणजे जे असेल आता जे लग्नाला उभे राहणार आहेत, लग्न करायचा ज्यांचा विचार आहे, तर त्यांच्यासाठी हीच एक माझी थोडस सांगणं असेल की स्वतःला समजून घेतलेले आहात का? स्वतः तुम्ही म्हणून कोण आहात का? हे तुम्हाला समजलेलं आहे का? मी कोण आहे, कसा आहे, काय आहे, नेमकी माझी लग्नाविषयीची संकल्पना काय आहे? लग्न म्हणजे मला काय वाटतं? लग्नानंतर माझ्यावरती जबाबदाऱ्या कोणत्या येणार आहेत? लग्नानंतर मी स्वतःला कसं मेंटेन ठेवणार आहे? कारण मेंटेन ठेवणं खूप मोठी गोष्ट असते. बाय फायनान्शियली असेल, बाय हेल्थ असेल, बाय माइंडली असेल, अजून काय बाय सोशली असेल, बाय स्पिरिच्युअली असेल, या सगळ्या बाबतीतून मी स्वतःला कसं मेंटेन ठेवणार आहे, स्वतःला त्या बॅलन्स स्वरूपात मी तिथे कसं स्वतःला पाहणार आहे, हे खूप गरजेचं असतं. आणि फायनान्शियलचा मुद्दा कधीच चुकलेला नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. लग्न असो तर फायनान्शियल हे कधीच चुकलेलं. मग माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे, मी आर्थिक परिस्थितीसाठी आता माझा काही प्रयत्न चालू आहेत का, हे देखील माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं असतं. जे आता आपले प्रेक्षक जे बघत आहेत त्यांना समजत असेल की लग्न संकल्पना खूप साधी सोपी आहे, परंतु आपण त्यांना इतकं कॉम्प्लिकेटेड करत गेलेलो आहोत, त्या कॉम्प्लिकेशन मधून आता बाहेरच पडत नाही आहोत. कारण मग माझ्या मित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने मग प्री वेडिंग शूट केलं होतं, तिने अमुक अमुक ठिकाणी केलं होतं, तिनं ते दुसऱ्या देशात जाऊन केलं होतं, तिथं हे केलं होतं, अमुक प्रकारचा तिने तो कॅमेरामन सांगितला होता, अमुक प्रकारचं ते व्हिडिओ शूटिंग झालं होतं. आणि मग ते तसंच माझं पण झालं गेलं पाहिजे, या संकल्पनेत कुठेतरी अडकलो. मग परत लग्नाच्या वेळेला सुद्धा मग अमुक अमुक फेरे झाले पाहिजेत, तिथे सुद्धा मग हे तमुक तमुक प्रकारचे लोक असले गेले पाहिजेत, तमुक तमुक प्रकारचं काहीतरी असं झालं पाहिजे. मग ती बुलेटवरची एंट्री पाहिजे, आणि त्याच्या टपावरती बसून काहीतरी एंट्री पाहिजे. नंतर ती वरात नावाचे प्रकार असतो, त्या वरातीला अमुक अमुक एवढे लोक नाचले गेले पाहिजे. ह्या सगळ्या संकल्पना खरंच गरजेच्या आहेत का? बघा, परत एकदा आपण स्वतःला प्रश्न विचारूया, खरंच हे एवढं सगळं गरजेचं आहे का? कारण असं म्हटलं जातं की, खास करून मराठी माणसांच्या बाबतीत म्हटलं जातं की लग्नात भरपूर सारे खर्च करतात आणि लग्नानंतर मात्र त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. असं भरपूर वेळेला होतं. म्हणजे लग्नामध्ये आर्थिक बाजूने अक्षरशः कर्ज काढून लग्न केलं जातं, आणि ते लग्न केल्यामुळे एवढं कर्जात जातो की ते परत ते लग्न ज्यांचं झालेलं आहे ते आयुष्यभर नुसतं ते लग्नाचेच पैसे फेडत बसत असतात. होतं का असं? येस. प्रश्न विचारा, आजूबाजूला पहा, मग समजेल की आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. पहिला काय करायचं नाही त्याची लिस्ट काढा. आपल्या विचारांच्या सारखी मला पार्टनर मिळते का? नाहीतर मग त्यांचे स्वप्न वेगळे आहेत, माझे स्वप्न वेगळे आहेत, माझ्या ह्या संकल्पना क्लिअर आहेत, माझ्या ह्या संकल्पना वेगळ्या आहेत आणि तिच्या संकल्पना वेगळ्या आहेत, नाही होणार. मग तिथे तुमचं काहीही जुळणार नाही. मग सुरुवातीला त्यासाठी कपल काउन्सिलिंग असतं, प्री मॅरेज काउन्सिलिंग असतं, ज्या ठिकाणी होणारा नवरा, होणारी बायको असते, किंवा अगदी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण असू शकतात. ते दोघं येतात, काउन्सिलिंगला बसतात, आणि या सगळ्या बाबींच्या वरती तिथे काउन्सिलरच्या समोर चर्चा केली जाते की मग कोण कसा आहे, काय आहे, कोणाचं भावनिक आयुष्य कसं आहे. ठीक आहे, भावनिक आयुष्य खूप मोठी गोष्ट आहे. आर्थिक बाबी कशा आहेत ते सुद्धा बघावं लागतं. बाय बॉडीली म्हणजे त्याच्या शारीरिक तो कसा आहे. त्यानंतर एकामेकाच्या विषयी असलेल्या लग्नाच्या संकल्पना कशा आहेत, अगदी सेक्सच्या देखील संकल्पना कशा आहेत. कारण काही जणांच्या सेक्सच्या संकल्पना खूप वेगळ्या असतात, काही गैरसमज असतात. सेक्स एज्युकेशन मग घेतलेलं आहे का? मग सेक्स एज्युकेशनच नसतं, मग सेक्स एज्युकेशन नाही तर मग अरे मग नेमकं सेक्स करायचं म्हणजे कसं करायचं, काहीतरी दाखवलेलं असतं, पॉर्न बघितलेलं असतं, मग त्यासारखाच तो सेक्स असतो का? तर ना, त्याच्यापेक्षाही खूप वेगळं सेक्स एज्युकेशन असतं, आणि सेक्स हा खूप मोठा तसा पार्ट होऊन जातो.
आणि प्रत्येकाचं एक सेक्स लाईफ देखील असतं. एक सेल्फ इमॅजिनरी म्हणजे संकल्पना, म्हणजे संभोग संकल्पना आम्ही ज्याला म्हणतो, तशी प्रत्येकाची एक वेगळी संभोग संकल्पना असते, ज्यामध्ये तुम्ही दोघंही नवरा बायको, म्हणजे होणारी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, होणारी नवरा बायको असेल, त्यामध्ये देखील फिट होणं गरजेचं असतं. या सर्वांच्या मध्ये अजून एक मी थोडंसं रिकमेंडेड करतो, ते असतं की तुम्ही या सर्वांच्या मध्ये विवेकी विचार काय करता, कसे करता, दोघांचे तितके विवेकी विचार तुमचे पटतात का? कारण एखादी व्यक्ती असते खूपच धार्मिक असते, एखादी व्यक्ती असते ती थोडीशी धार्मिक आपण असतो पण एकदम कमी असतो. मग इथे तुम्ही कसं एकमेकाला मॅनेज करता? हम्म? एखादी व्यक्ती असते ज्याला रिलेशनशिप चांगल्या रीतीने हाताळता येते, एखादी व्यक्ती असते की ज्याला रिलेशनशिप चांगल्या रीतीने सांभाळता येत नाही. हे देखील लग्नात असू शकतं, हेही लक्षात ठेवायचं. आणखीन एक स्वभाव दोष आपल्याला पण पाहावे लागतात प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये. स्वभाव दोष मध्ये म्हणजे काय येतं की एकामेकाचे स्वभाव काय आहेत आणि त्या स्वभावामध्ये दोष नेमके काय आहेत. एक पर्सनॅलिटी आहे, खास करून आय थिंक सो एका शास्त्रज्ञांनी मांडलेली, डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह पर्सनॅलिटी नवरा बायकोंच्या मध्ये खास करून ही पाहिली जाते. नवरा बायकोंच्या मध्ये एखादा नवरा असतो तो डिस्ट्रक्टिव्ह पर्सनॅलिटीच असतो, म्हणजे तो नाती तोडत असतो, सर्वांना उलट सुलट बोलत असतो, बोलला की सर्वांना शिव्या वगैरे देऊन ते सगळं फोडाफोडी करत असतो. डिस्ट्रक्टिव्ह टाईपचे लोक असतात, म्हणजे त्यांना काही जोडता येत नाही, ते तोडत बसत असतात, इकडे तिकडे चालू असतात. आणि बायको असते ती मग कन्स्ट्रक्टिव्ह असते, ती सर्वांना जोडत जात असते, मग प्रत्येकाला सांभाळून घेत असते. व्हाईस वर्सा असं पण असू शकतं, बायको डिस्ट्रक्टिव्ह असू शकते, नवरा कन्स्ट्रक्टिव्ह असू शकतो. ह्या बाबी असू शकतात आणि डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह खूप ठिकाणी आम्ही पाहिलं गेलेलं आहे. मग हे समजून आलं, जर काय दोन्ही डिस्ट्रक्टिव्ह स्वभावाचे असतील तर खूप धोका असतो. मग आपल्याला ते समजून घ्यावं लागतं की एकामेकाचे स्वभाव दोष पण काय आहेत, पर्सनॅलिटी. त्यामध्ये पर्सनॅलिटी पुढे जाऊन पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स पण असतात. हे पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स असतात, त्याच्या पुढे जाऊन डिसऑर्डर्स असतात. मग त्या डिसऑर्डर्स पर्यंत पण जाण्याचे काही थ्रेट्स आहेत का, काही धोके आहेत का, हे देखील पाहावं लागतं. ज्या वेळेला काउन्सिलिंगला तुम्ही येता त्यावेळेला आम्ही पाहतो की काही काही तुमच्या आई वडिलांना कोणते आजार आहेत, आजी आजोबांना कोणते आजार आहेत का. म्हणजे काही जणांना, काही घरांच्या मध्ये मधुमेह वंश परंपरागत येतो, भरपूर सारे रोग असतात. तसं मानसिक आजार देखील वंश परंपरागत आपल्याकडे येऊ शकतात, हेरिडिटरीकली आपल्याकडे येऊ शकतात. ज्या वेळेला हेरिडिटरीकली काही आजार येऊ शकतात तर त्याची प्रिकॉशन्स आपण आतापर्यंत काय घेतोय. म्हणजे माझ्या वडिलांना थोडासा मधुमेहाचा आजार डिटेक्ट झालेला आहे, माझ्या आजोबांना पण थोडासा झाला होता. तर मला आता प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की मला साखर माझी नियंत्रित ठेवली पाहिजे, मला व्यायाम केला गेला पाहिजे, हे सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि खूप जणांना हे माहीतच नसल्यामुळे परत असं होतं की लग्न झाल्यानंतर मग ते, अरे हे असं केलं गेलं पाहिजे होतं, ते तसं केलं गेलं पाहिजे होतं, मग मग ते प्रॉब्लेम्स करायला सुरुवात होतं. याने तुमची सेक्स लाईफ देखील डिस्टर्ब होऊ शकते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भरपूर गोष्टीच आहेत मानसिक आरोग्याच्या बाबतीत. जर काय म्हटलं तर मी जसं मगाशी म्हटलं की पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स आपल्याला शोधणं खूप गरजेचं असतं. पर्सनॅलिटी त्यासाठी टेस्ट सुद्धा आहे. समजा माझी पर्सनॅलिटी कशी आहे, काय आहे, हे समजण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट देखील आहे, ते सुद्धा आपण करून घेऊ शकतो. आणि मग ते पर्सनॅलिटी टेस्ट मधून मग मी लग्नासाठी म्हणजे आहे का, मी लग्न करू शकतो का, मग लग्न करायचं असेल तर माझ्यासमोर काय असायला हवं, कशी मुलगी असायला हवी, मग ते आमच्या दोघांची ती पर्सनॅलिटी एकामेकाला मॅच होते का, हे देखील पाहणं खूप गरजेचं असतं. खूप वेळेला आपल्याकडे थोडीशी, मी अंधश्रद्धा वगैरे म्हणत नाही, काही लोक मानतात त्या गोष्टी. तर काय असतं की बाबा बुवाला जाऊन विचारणं लग्नाच्या बाबतीतलं, त्यानंतर कुंडली पाहणं, त्यानंतर अस्ट्रॉलॉजी वगैरे पाहणं, या देखील गोष्टी करतात. परंतु प्रत्येक वेळेला ते खरंच असेल असं अजिबात नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यातले काही गुण तुम्हाला दिसू शकतील, पण परत आहे की त्याला मेंटल हेल्थमध्ये जागा नाही. मेंटल हेल्थनुसार आपल्याला पर्सनॅलिटी टेस्टच करावी लागते, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ओळखावीच लागते. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीज ओळखता त्यावेळेला लक्षात येतं की मला लग्न करायचंय की नाही, मग करायचं असेल तर कोणत्या मुलीशी करायचं, कसा त्याचा स्वभाव असला गेला पाहिजे, हेही आपल्याला समजलं गेलं पाहिजे. खूप वेळेला असं असतं की मी जसं मगाशीच म्हटलं की मानसिक आजार होण्याचं मुख्य कारणापैकी लग्न हे एक मानसिक आजाराचं कारण आहे. तर का होत असेल असं?
इथे आता जे जॉईन आहेत त्यांना काय वाटतं की मानसिक आजाराचं प्रमुख कारणांच्या पैकी का लग्न हे का दिलेलं असेल? हं? वाटतं काय? हं. खूप छान. सो एक लक्षात ठेवा की तिथे ऍडजस्टमेंट्स येत असतात. मग ऍडजस्टमेंटल डिसऑर्डर्स देखील असतात. मग ऍडजस्ट होतो का? हं. कारण लग्न झाल्यानंतर तो मुलगा असतो किंवा मुलगी असते तिला काहीतरी ऍडजस्ट करावं लागत असतं. मग ते ऍडजस्ट होत नाही. त्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. म्हणजे बायकोकडून बोलायचं की आपल्या आईकडून बोलायचं हा नवऱ्याला पडलेला सर्वात मोठा प्रश्न असतो. मग बायकोकडून बोललं तर असा अर्थ काढला जाईल. आईकडून बोललं तर आईकडून असा अर्थ काढला जाईल. बायकोकडून बोललं तर हा बायकोच्या पदर धरून बोलतोय. आईच्या सारखं बोललं तर आईनं चांगलं डोक्यावर हातच ठेवलेला आहे वगैरे वगैरे वगैरे. काही म्हणी आहेत त्या म्हणी काय बोलत नाही मी ते पण असं काहीतरी अर्थ काढला जातो. आणि यामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती आहे या दोन्हींच्या मध्ये आहे तिला ते त्रास व्हायला सुरुवात होतो. अरे मग मग कुणाचं बरोबर आहे कुणाचं चुकीचं आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या बाजूने स्टोऱ्या सांगत असतो. बायको आपल्या बाजूने स्टोऱ्या सांगत असते. आई आपल्या बाजूने स्टोऱ्या सांगत असते आणि प्रत्यक्षात आपण तर तिथे उपस्थितच नसतो. मग लावायचं काय अंदाज? मग होतं त्याचं थोडंसं सँडविच होतं. नाही मॅनेज करता येतं का? मॅनेज करायला येणार आहे का? कारण कितीही झालं तरी देअर आर दी जनरेशन गॅप हे आपण मान्य केलं गेलं पाहिजे. म्हणजे आई वडील असतील त्यानंतर लग्न झालेले जे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये ते जनरेशन गॅप असते. आणि त्या जनरेशन गॅप मध्ये काही संकल्पना जुन्या आहेत ते त्यांना त्या बरोबरच वाटत असतात. काही नवीन संकल्पना आहेत त्या आपल्याला बरोबर वाटत असतात. आणि या चक्रामध्ये कुठेतरी आपण अटकलेलो असतो. मग खूपशा वेळेला मग फॅमिली व्हॉट इज द फॅमिली? कुटुंब काय आहे? कसं आहे? कुटुंबाचा नेमका अर्थ काय आहे? मग तिथे आपण एम्पथी देतो का? एकमेकांना आपण एम्पथी देतो का? तिथे आपले एकमेकांचं कम्युनिकेशन कसं आहे? तिथं एकमेकांना आपण नॉन जजमेंटल राहतो का? एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे आपल्यामध्ये कशी आहे? ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करत असतात. आणि म्हणून मगाशी खूप छान मॅडमांनी सांगितलं की पहिल्या स्टेजमध्ये असं होतं, दुसऱ्या स्टेजमध्ये तसं होतं, तिसऱ्या स्टेजमध्ये तसं होतं. ह्या सगळ्यापेक्षा आपण जर लग्नाच्या आधीच जर काही काउन्सिलिंग करून घेत असेल तर नक्कीच हे प्रश्न यायच्या आधीच आपण थांबवू शकतो का? कारण कोरोनाच्या काळात एक आपण ऐकलेलं आहे प्रतिबंध हाच त्याच्यावरचा उपचार आहे. एड्सच्या बाबतीत पण आपण ऐकलेलं आहे प्रतिबंध हाच त्याचा उपचार आहे. मग खूप वेळेला आपल्याला काही गोष्टी काही प्रॉब्लेम्स येऊच नये पुढे जाऊन येण्याची शक्यता आहे हे आपल्याला जर काही कळत असेल तर तिथे आपल्याला प्रतिबंध घालणं खूप गरजेचं असतं. मग त्या प्रतिबंधात्मक ज्या प्रिव्हेन्शनात्मक बाबी असतात त्या प्रिव्हेन्शन मध्ये आपण स्वतःचे मग स्वतःला तपासून घ्यायचं. येस. खूप मोठी गोष्ट आहे ना स्वतःला तपासून घेणं स्वतःला स्वतःच्या पण काही चुका असतील तर त्या कमी करणं. प्रत्येक वेळेला आपल्याला हे होतं की दुसऱ्याच्या चुका आपल्याला लगेच दिसत असतात. मराठीमध्ये चांगली म्हण देखील आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ आपल्याला दिसत नाही. सो असं म्हण आहे. म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या चुका लगेच दिसायला पण सुरू होतात परंतु आपल्या काही चुका आहेत. आपल्या पण काहीतरी स्वभाव दोष असू शकतात. आपले पण वर्तनात्मक दोष काहीतरी असू शकतात. आपले पण वैचारिक काही दोष असू शकतात. हे देखील मान्य करून आपल्याला ते बदलण्याची गरज असते. हे लक्षात ठेवायचं आहे. मानसिक आरोग्यामध्ये मी नेहमी सांगतो. तुमचं वर्तन असेल, स्वभाव असेल, हे तुम्ही बदलू शकता. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि हे बदलायचंच असतं. हे नेहमी अपडेटेडच आपल्याला ठेवावं लागतं. यासाठी मी नेहमी एक उदाहरण देतो, की आपण सर्वांनी WhatsApp वापरलेलं. WhatsApp ज्यावेळेला पहिल्यांदा आलं होतं, त्यावेळेला काय होतं, ते फक्त मेसेज आपण पाठवू शकत होतो. आज आपण काय काय पाठवतो? अगदी व्हिडिओ पाठवू शकतो, अगदी व्हिडिओ कॉल करू शकतो. इथपर्यंत स्वतःला अपडेट केलेलं आहे त्यांनी. मग तसं आपल्याला देखील अपडेट व्हावं लागतं. काही जुन्या संकल्पना आहेत, काही तुमचे वैचारिक काही चुकीच्या संकल्पना आहेत. त्याच्यावरती एकदा आपल्याला रिथिंकिंग करावं लागतं. परत एकदा विचार करावा लागतो. तो विचार करून तो जर काही चुकीचा असेल, तर आपण तो काय करायचा आहे? कमी करायचा आहे. ओके. परत रिजॉईन करा. सो तिथे आपल्याला ते करावं लागतं. ओके. येस, सुप्रिया मॅडम जॉईन झालेले आहात परत? आवाज येतोय? हॅलो? ओके. सो या गोष्टी या ठिकाणी असतात.
आपण थोडंसं पुढे जाऊया. इथे जे जॉईन झालेले आहेत, हॅलो सुप्रिया मॅडम, ओके ओके ओके. सो काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे त्यांना मीटिंग नाही जॉईन करता आली. परंतु या सगळ्यांच्या वरती तुमचं मत काय आहे? काय तुम्हाला काय याच्यावरून अ, अजून प्रश्न आम्हाला जर का विचारायचे असतील तर नक्की खाली कमेंटमध्ये तुम्ही टाका. याविषयी आपण परत चर्चा करूया. परत आपण याच्या सर्वांच्या विषयी बोलूया. अ, आजचं जे आपलं लेक्चर आहे, आजचा जो छोटासा असलेला वेबिनार किंवा माहिती आहे, ती इथे आपण करतोय. यस, सुप्रिया मॅडम, आवाज येतोय? हॅलो, 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 सुप्रिया मॅडम, आवाज येतोय का? ओके ओके. आय थिंक सो त्यांची रेंज वगैरे गेलेली असावी. येस, थँक्यू प्रियंका मॅडम. छान वाटले आपल्या येस, नक्कीच हा उपक्रम असा चालू राहणार आहे. आपले ऍडव्होकेट सुप्रिया बर्गे मॅडम आहेत, त्यांच्याकडे हा उपक्रम आहे. भरपूर साऱ्या यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून मी फक्त एक थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. अजून त्याच्या खोलवर एक बाबीमध्ये जाऊन आपल्याला बोलायचं आहे. नक्कीच आपण बोलूया या सगळ्या बाबीवरती. आणि आजचं सेशन, एकच मिनिट, जस्ट मला कॉल करू द्या त्यांना. आजचं सेशन आपण इथेच थांबवूया. परत आपण याच प्रकारे सतत सतत आपण सर्वजण भेटणार आहोत, हे आपण लक्षात घेऊया. थँक्यू. कसं वाटलं बोलणं? काय तुम्हाला समजलेलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण त्याच्यावरती अजून देखील काम करू. धन्यवाद.